नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं अतुल सर इंग्लिश क्लास या युट्यूब चॅनलवर स्वागत. पहा, या चॅनलवर मी ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. माझा अजून एक चॅनल आहे, त्या चॅनलचं नाव आहे सर्स इंग्लिश अकॅडमी. पहा, लिहून देतो. अकॅडमी. त्या चॅनलवर तुम्हाला इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच तुम्हाला कन्सेप्ट शिकायला भेटतील. आणि ह्या चॅनलवर तुम्हाला अतुल सर इंग्लिश क्लास ह्या चॅनलवर तुम्हाला ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील. आज बघा काय आहे, 60% तुमचं इंग्रजी ग्रामर समजणारच तुम्हाला. या एकाच काळाचा तुम्ही अभ्यास करा. बघा, हा जो काळ आहे खूप महत्वाचा आहे. इंग्रजी ग्रामर मध्ये ह्या काळाचं अनन्यसाधारण महत्व आहे. तुम्ही हे समजून घ्या, कारण की ह्या काळामध्ये बरीच मुलं फसतात. आणि हा काळ समजायला बरे जरी सोपा जरी असला, पण खूप त्याचं महत्व आहे. त्याच्या ऍक्टिव्हच्या वाक्यरचना, नंतर पॅसिव्हच्या वाक्यरचना, किंवा त्याचं तुम्हाला ज्यावेळेस निगेटिव्ह करायचं असतं मग त्यावेळेस तुम्हाला दुसरं एक सहाय्यकारी क्रियापद घ्यावं लागतं. राईट. बघा, गेलं जातं तुम्हाला सांगतो. आधी तो काळ कुठला आहे ते तुम्हाला सांगतो. काळाचं नाव आहे तुमचं साधा भूतकाळ. ह्या काळाला इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचंय. बघा, भूतकाळात घडलेल्या घटना सांगण्याकरिता या काळाचा उपयोग करतात. सामान्यतः अशा वाक्यात भूतकाळ दर्शक क्रियाविशेषणे वापरलेली असतात. म्हणजे साध्या भूतकाळामध्ये काय की तुम्हाला जी क्रियाविशेषणे वापरलेले ती कुठली असतात? भूतकाळ दर्शक असतात. जसे की पहा, लिहून घ्या. पहिला आहे तुमचं एस्टरडे, त्याच्यानंतर आहे लास्ट इयर, नंतर येतं तुमचं डे बिफोर एस्टरडे. आपण म्हणतो ना आदल्याच्या आदल्या दिवशी, द डे बिफोर एस्टरडे. त्याच्यानंतर आहे वन डे, नंतर आहे ॲगो, त्याच्यानंतर आहे लास्ट वीक, त्यानंतर येईल तुमचं वन्स, नंतर आहे लॉंग ॲगो, त्यानंतर येईल तुमचं हा. हे जे सगळे शब्द आहेत हे तुमचे काय आहेत? सगळे भूतकाल क्रिया विशेषणे आहेत. ओके, हे लक्षात घ्या, हे पाठ करा. त्याच्यानंतर बघा, एक वाक्यरचना पाहायची तुम्हाला सांगतो. जसं की बघा, लॉंग ॲगो in Japan, there lived a great prince. There lived a great prince. म्हणजे लॉंग ॲगो हे काय तुमचं एक भूतकाळ दर्शक क्रियाविशेषण आहे. कुठं वापरलं जातं? हे साध्या भूतकाळात. बघा, इथं काय झालेलं आहे तुमचं लक्षात घ्या. देअर नंतर काय आलं? वर्बचं सेकंड फॉर्म. म्हणजे साध्या भूतकाळात नेहमी लक्षात ठेवायचं क्रियापदाचं दुसरं रूपच येतं. त्यासाठी तुम्हाला क्रियापदाची दुसरी रूप तुम्हाला ही पाठ असणं गरजेचं आहे. जसे की बघा, तुम्हाला एक्झाम्पल सांगतो, सोपं घेतो. टू, गो, वेंट आणि गॉट हे तुमचं क्रियापदाचं दुसरं रूप आहे, आणि हे पहिलं आणि हे तिसरं. म्हणजे हे वालं तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. तुम्ही कुठलंही इंग्लिश स्पीकिंगचं पुस्तक घ्या, त्याच्यामध्ये तुम्हाला एक 150च्या आसपास तुम्हाला एक वर्ब सापडतील. तोंडपाठ ठेवा, त्याच्यावर तुमची बऱ्यापैकी इंग्लिश तुमची कव्हर होऊन जाईल. ओके, आता हे झालं वाक्यरचना. त्याची पुढची माहिती बघा. सवय म्हणून किंवा नित्य नियमाने केलेली भूतकालीन क्रिया व्यक्त करण्याकरिता या काळाचा उपयोग करतात. बघा, काही ज्या क्रिया आहेत भूतकाळामध्ये नित्य नियमाने केलेल्या जातात. कालदर्शक शब्द असो किंवा नसो, या प्रकारच्या क्रियेचा कालखंड अनिश्चित असल्यास यूज टू ची रचना वापरतात. हे लक्षात घ्या. जर क्रिया तुमची एकदा झाली असेल तर तुम्ही काय करू शकता? साधा भूतकाळ वापरू शकता. राईट. पण जर ती क्रिया अनिश्चित काळासाठी झाली असेल तर मग तुम्ही काय वापरणार? यूज टू. काय? यूज टू. बघा, तुम्हाला दोन उदाहरणं देतो, मग लक्षात येऊन जाईल. हे इरेज करतो, हे लिहून घ्या.
बघा, दोन वाक्यप्रश्न देतो. सेम इयर्स ago my mother drove a scooter, but now he has a car. He has a car. हे झालं सिंपल पास्ट टेन्स वापर. आता तुमची अनिश्चित काळासाठी काय तुमची क्रिया झाली. तर मग बघा, सेम वाक्य. इयर्स ॲगो माय मदर यूज टू ड्राईव्ह. आता ड्रोवचं ड्राईव्ह झालं, ड्राईव्ह स्कूटर, आणि बाकीचं वाक्य आहे त्याचं सेम. म्हणजे इथं काय झाले की तुमची या वाक्यामध्ये तुमची क्रिया ही अनिश्चित काळासाठी, म्हणजे माझी आई, बघा इयर्स आहे म्हणजे फार वर्षांपूर्वी, माय मदर यूज टू ड्राईव्ह म्हणजे माझी आई स्कूटर चालवत असे. बघा ह्या काळामध्ये पण त्याचा तो अर्थ होतो. पण इथं काय की सवयीने नित्य नेमाने असं असल्यास, म्हणजेच या काळाचा उपयोग म्हणजे क्रिया व्यक्त करण्याकरिता, बघा सवय म्हणून किंवा नित्य नियमाने केलेली भूतकालीन क्रिया व्यक्त करण्यासाठी त्यावेळेस हा काळ वापरतात. कुठला? साधा भूतकाळ. जर ते अनिश्चित असेल तर मग यूज टू वापरायचं. आलं लक्षात? आता त्या काळाचं आपण पॉझिटिव्ह, निगेटिव्ह आणि वर्बल ही सूत्र पाहूयात, मग लक्षात येऊन जाईल तुम्हाला. ओके, हे लक्षात आलं तुमच्या? ही पूर्ण महत्वाची माहिती तुम्हाला सांगितलेली, लक्षात घ्या. बघ, त्याचं पॉझिटिव्हचं सूत्र बघा काय आहे. तुम्हाला सब्जेक्ट नंतर काय करायचं, वर्बचं सेकंड फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. आता याचं निगेटिव्ह करताना तुम्हाला सब्जेक्ट नंतर डिड नॉट, नंतर ह्या सेकंड फॉर्मचं इथं काय होणार, फर्स्ट फॉर्म आणि नंतर ऑब्जेक्ट. आलं लक्षात? नंतर वर्बलचं सूत्र बघा, सुरुवातीला डीड, नंतर हे इथं सब्जेक्ट, नंतर मग क्रियापदाचं मूळ रूप, नंतर ऑब्जेक्ट आणि क्वेश्चन मार्क. आता डब्ल्यूएच चं पहा, सुरुवातीला तुम्हाला डब्ल्यूएच, नंतर डीड, सब्जेक्ट, V1 प्लस ऑब्जेक्ट प्लस क्वेश्चन मार्क. हा लक्षात? नंतर ह्याच्यातच हूचं सूत्र, सुरुवातीला हू, नंतर वर्बचं सेकंड फॉर्म, नंतर ऑब्जेक्ट, नंतर क्वेश्चन मार्क, नंतर परत डब्ल्यूएच आहे. लिहून देतो कुठल्या कुठल्यासाठी. इथं तुम्हाला डब्ल्यूएच घ्यायचंय, नंतर ऑब्जेक्ट, नंतर डीड, नंतर सब्जेक्ट, नंतर V1 प्लस ऑब्जेक्ट आणि प्लस क्वेश्चन मार्क. आता पहा, हे महत्वाचं आहे. कुठल्या डब्ल्यू साठी तुम्हाला काय वापरायचं आहे बघा. हे वाला जे सूत्र आहे तुम्हाला, व्हॉट, वेअर, व्हेन, हाऊ आणि वाय साठी वापरायचं. हूचं तर सेपरेटच आहे. आणि हे जे खालचं वाला आहे हे फक्त तुम्हाला विच, हुज, whom, हाऊ मेनी आणि हाऊ मच साठी तुम्हाला वापरायचे. बघा ह्या काळाचं हे असं झालंय. पॅसिव्हाइज मध्ये याचं काय होतं, ह्याच सूत्राचं सुरुवातीला ऑब्जेक्ट, नंतर वॉज आणि वर्थ, नंतर V3, नंतर बाय प्लस येस म्हणजे कर्त्याची द्वित्या. आता ह्याच्यामध्ये कन्फ्युजन वाला पार्ट कुठे बघा, मुलं कुठं कन्फ्युज होतात की डीड नंतर तुम्ही वर्बचं सेकंड फॉर्म घेता. सो हा, इथं डीड नंतर काय करता तुम्ही, सेकंड फॉर्म घेता. पण तिथं काय करायचं, तुम्हाला क्रियापदाचं पहिलं रूप घ्यायचंय. निगेटिव्ह म्हणजे निगेटिव्ह करताना, नंतर वर्बल करताना, नंतर डब्ल्यूएच करताना फक्त हू नंतरच तुम्हाला वर्बचं सेकंड फॉर्म घ्यायचं. हे लक्षात ठेवा. सेकंड फॉर्म कुठे येणार, पॉझिटिव्ह मध्ये आणि हू मध्ये. आलं लक्षात? बघा ह्याच्यामध्ये तुमचं काही शंका असेल किंवा डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशन मध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.